कारण या शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केलेली नाही आहे। त्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणलेला नाही आहे किंवा असंही घडलेलं नाही की या महामार्गावर जे काही देवस्थानं येत आहेत त्या देवस्थानाच्या दर्शनाला जाताना भाविकांना त्रास झालेला आहे, ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि 4-4, 5-5 तास रस्त्यावर ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडलेले आहेत भाविक। असंही कधी घडलेलं नाही आहे, अगदी पंढरपूरला सुद्धा नाही आहे। आणि मग असं असताना हा नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची गरजच काय? मुळामध्ये हा जो महामार्ग नियोजित आहे तो कोल्हापूर नागपूर जो काय सध्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे आणि त्या महामार्गाचं जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती घेतली तर तो नुकताच बांधून पूर्ण झाला आहे, पण त्याच्यावर सुद्धा वाहतूक अतिशय तुरळक आहे। त्याच्यावर जो अपेक्षित टोल जमा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे। जवळ किमान एका टोलवर 40 लाख तरी दररोजचं कलेक्शन व्हायला पाहिजे, पण तिथं 7 ते 8 लाख केवळ कलेक्शन व्हायला लागलेलं आहे। मग हाय तो राष्ट्रीय महामार्ग तोट्यात असताना दुसरा राज्य सरकारचा महामार्ग करून त्यांचाही तोटा वाढवायचा आणि आपलाही तोटा वाढवायचा, ह्यात काय शहाणपणा आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि म्हणून एकतर हा रस्ता पूर्ण अव्यवहार्य आहे, शिवाय महाविकास आघाडी सरकार जेव्हा महाराष्ट्रात सत्तेवर होती त्यावेळी त्यांनी जे काही शासन निर्णय केलेला आहे त्यामुळं 2013च्या कायद्याचा पूर्ण आत्माच नाहीसा झालेला आहे आणि होणारं भूमी संपादन हे 1956च्या कायद्यानुसार म्हणजे सक्तीचं होणार आहे, पोलिसांच्या बंदोबस्तात होणार आहे आणि त्याचा मोबदला जो आहे तो समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ 40% मोबदला मिळणार आहे। मग शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः कायद्याचा वरवंटा फिरवून लुबाडायचं, शेतकऱ्यांना देशद्रोह लावायचं, जवळपास 83,300 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा सरकारवर वाढवायचा आणि वर्षानुवर्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यावर टोल नाका लादून हे धंदे कशासाठी? काही राजकीय नेत्यांची आर्थिक गरिबी हटवण्यासाठी, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना पैसा खातावा यासाठी? हे आम्ही कदापि होऊन देणार नाही, म्हणून आमचा विरोध आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल शुक्रवारी विधान परिषदेमध्ये चर्चा झाली असं ऐकलंय, परंतु ज्या ताकदीने व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये। विरोधकांनी असा आरोप केला की शक्तीपीठ महामार्ग करणारे जे ते सरकारचे दावा येतात त्यांनी सभागृहात आवाज उठवला विरोधकांनी। दुसरी गोष्ट अशी आहे की हसमुख चव्हाणांनी विरोध केलाय, तिकडं कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी विरोध केलाय, विरोधक विरोध करतात, सत्ताधारी विरोध करतात। माझा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या भूमिकेबद्दलच संशय आहे माझ्या मनामध्ये, कारण आता सध्या स्थगित केल्याचं नाटक करून 2-3 महिने काढतील, परंतु ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कुठल्याही आघाडीचं सरकार येवो पुन्हा बळाचा वापर करून शक्तीपीठ करण्याचा प्रयत्न होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यामुळे या राजकीय नेत्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही। शेतकऱ्यांनी लढूनच आता हा रस्ता वाचवला पाहिजे आणि आपली जमीन वाचवली पाहिजे। आम्ही हा रस्ता होऊन देणार नाही। तिला झालेल्या राज्य कार्यकारिणीमध्ये आम्ही 30 ते 35 जागा लढवू शकतो असं एकूणच आमचा निर्णय झालेला आहे, परंतु त्या स्वतंत्र लढाईच्या का आघाडीतून लढवायच्या याचा निर्णय आमचा झालेला नाही आहे। आम्हाला निर्णय घ्यायची गडबडही नाही, योग्य वेळी आम्ही तो निर्णय घेऊ। प्रमाण करायचं आणि त्यात गुंतून पडायचं, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की या आरक्षणाच्या वादामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत ते बाजूला पडतायत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।